जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट काही प्रश्न बघणार आहोत, जे की तुमचे येणारे नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीमध्ये विचारण्यात येतील. हे प्रश्न TCS पॅटर्ननुसार असेल. तर वेळ न वाया घालवता चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, मुद्रांक शुल्क कोणत्या कायद्यानुसार आकारले जाते? मित्रांनो, जर तुम्हाला आन्सर माहीत असेल तर कमेंट करा, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल याच्यात. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, भारतीय मुद्रांक कायदा 1899. पुढचा प्रश्न, मुद्रांक शुल्क सवलत कोणाला मिळू शकते? कोणाला मिळते ते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व, जी की महिलाला मिळते, अपंगला भेटते आणि कुष्ठला भेटते. पुढचा प्रश्न, नोंदणी कायद्यानुसार कोणते दस्तावेज नोंदणीसाठी अनिवार्य आहे? कोणते कोणते दस्तावेज लागतात नोंदणी करण्यासाठी? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क, विक्री खरेदीचे दस्तावेज. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य मुद्रांक शुल्क ठरण्याचा अधिकार कोणाकडे आहे? कोणाकडे आहे हा अधिकार? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क, राज्य सरकार. पुढचा प्रश्न, नोंदणी कायदा 1908 नुसार एक दस्तावेजाची नोंदणी किती दिवसाच्या आत करावी लागते? काय असं याचा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब, 30 दिवसाच्या आत नोंदणी करावी लागते. पुढचा प्रश्न, नोंदणीसाठी कोणत्या अधिकाऱ्याकडे दस्तावेज सादर केला जातो? कोणत्या अधिकारी? याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क, सब रजिस्ट्रार. पुढचा प्रश्न, ई नोंदणी प्रणाली कशासाठी वापरली जाते? कशासाठी? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क, ऑनलाईन दस्तावेज नोंदणीसाठी ई नोंदणी प्रणाली वापरली जाते. पुढचा प्रश्न, IGR चे संक्षिप्त रूपाचा पूर्ण अर्थ काय आहे? फुल फॉर्म काय आहे IGR चा? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब, इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन. पुढचा प्रश्न, नोंदणी झाल्यानंतर दस्तावेज कुठे सुरक्षित ठेवला जातो? काय असं याचा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ड, नोंदणी कार्यालयात. नोंदणी झाल्यानंतर हे दस्तावेज सुरक्षित ठेवले जातात. पुढचा प्रश्न, नोंदणी दस्तावेजाच्या मूळ प्रतीस काय म्हणतात? काय मानले जाते त्याच्या मूळ प्रतीसला? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क, मूळ लेख. पुढचा प्रश्न, नोंदणी कायदा कोणत्या प्रकारच्या कायद्यात मोडतो? काय असं याचं उत्तर? याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब, नागरी कायदा. ही नोंदणी कायदा नागरी कायद्या अंतर्गत मोडतो. पुढचा प्रश्न, नोंदणी कार्यालयात नोंद झालेले दस्तावेज कायद्यानुसार काय सिद्ध करतात? काय सिद्ध होतं याने, जे की दस्तावेज नोंद झाल्यानंतर? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ, मालमत्तेची खरेदी व्यवहार. पुढचा प्रश्न, मुद्रांक शुल्काचे संकलन कोण करतो? कोण करतात याचे संकलन? याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ, राज्य सरकार ही मुद्रांक शुल्कांचे संकलन करते. पुढचा प्रश्न, नोंदणी झाल्यानंतर दस्तावेज कोणाला परत दिले जातो? कोणाला परत केले जाते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क, सदरकर्ता. पुढचा प्रश्न, दस्तावेजवर योग्य मुद्रांक शुल्क नसल्यास काय होते? काय होते असं जर काय झालं तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क, दोन्ही अ व बरोबर. दंड आकारला जातो आणि काय केलं जातं? दस्तावेज नोंदवला जात नाही.
थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.